व्हिडिओ मध्ये तर काही प्रॉब्लेम नाही. हा, आपण हे असं बोलणं जरी घेतलं ना व्हिडिओ तरी काही प्रॉब्लेम नाही. असा विषय. तर बऱ्याच दिवसानंतर विवेकजींना परत आपण पुण्यात भेटलोय आणि पुण्यात भेटण्यामागचं कारण हेच की आपण गावाकडून पुण्याला आलेलो आहेत आणि विवेकजींचं चालू होतं की साहिल सर पुण्यात या, पावसाचं वातावरण सुरू झालंय आणि गावाकडे राहून पण आता थोडंसं आपलं कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं ते थोडंसं थांबलं गेलंय पावसामुळे. सो विवेकजींसाठी मी पुण्यात आलोय आणि आल्यानंतर 2 दिवस थोडं ऑफिसच्या कामामुळं विवेकजींना भेटणं झालं नाही. पण आज फ्रायडे होता आणि विवेकजींचा कॉल आला ऑफिसच्या एसराईडने परत येत असताना मनात क्लिक झालं की विवेकजींकडे जायचंय. सो विवेकजींकडे आलो आणि आमचं जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मध्यरात्री आम्ही दोघं जण बसलो आहोत. तर विवेकजींना त्यांच्याबद्दल थोडासा परिचय आणि त्यांचं मेन स्ट्रीम काम काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बोला विवेकजी. नमस्कार. साहिलजी आणि माझी ओळख तसं पाहायला गेलं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम मार्फत झाली होती. आज साहिलजी आले, त्यांना थोडा मी त्रास दिला. त्यांना एका ठिकाणी बोलवलं होतं. तिथे बोलवल्यानंतर त्यांच्या एका मित्राबरोबर ओळख करून दिली आणि तिथून मग आम्ही एका ठिकाणी गेलो. हे सांगायचे हेतू आज का तुम्ही जितके रिलेशन इंटरलिंक करत जाता तितकं तुमचं फ्युचर ब्राईट होत जातं, हे त्याच्या मागचा एक हेतू आहे. तर माझं मेनली काम हे जर्नलिझम फील्ड रिलेटेड असतं. मग महाराष्ट्रात घडणाऱ्या घडामोडी, डेली ट्रेंडिंग घडणाऱ्या गोष्टी आणि पॉलिटिक्स. आता मेन टार्गेट राज्यातील विधानसभा निवडणूक 2024 आहे. तर कामाव्यतिरिक्त मी बऱ्याच गोष्टी करत असतो. मला वाचायची पण आवड आहे. मी लिहित पण असतो. लिंक्डइन वरती पण कंटेंट लिहितो आणि महत्वाचं म्हणजे मी वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो. त्या लोकांना भेटून आपल्याला त्यांच्याकडून काय भेटन याच्यापेक्षा आपण त्यांना काय देऊ शकतो आणि त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो हे खूप महत्वाचं आहे. जेणेकरून आपण आपली मूल्ये तर जपतोच, पण आपण आपल्या स्वतःमध्ये पण काही अपडेट करत असतो. तर अशाच मुद्द्यावरून साहिलजींबरोबर ओळख झाली आणि साहिलजींमुळं माझे कोण कोण मित्र आले ते पण आता माझ्या एक लक्षात येऊ राहिले. तर आता पुढील गोष्ट साहिलजीच बोलतील. तर असं आहे की आपण बऱ्याचदा फिरताना व्हिडिओ बनवतो आणि छोट्या मोठ्या गोष्टी दाखवत असतो. पण बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या व्यक्तीच्या खोलापर्यंत जाण्यासाठी त्याच्यासोबत बसलं पाहिजे, त्याच्यासोबत 2 गोष्टी बोलल्या पाहिजेत. त्यावर त्या गोष्टी बोलल्यामुळे आपल्याला समजतं की समोरच्या व्यक्तीमध्ये किती डेप्थ नॉलेज आहे. समोरच्या व्यक्तीला नेटवर्किंग कसं करावं हे खूप छान प्रकारे कसं जमतं आणि नवीन-नवीन लोकांसोबत जोडून देत असताना त्या लोकांच्या सिमिलॅरिटीज आणि आपल्या सिमिलॅरिटीज काय आहेत? कोणत्या व्यक्तीला कोणाकडे कसं जोडलं गेलं तर त्याचा फायदा होईल. या गोष्टींचा विवेकजींकडे खूप चांगला हातखंडा आहे. तर रिसेंटली ते एक पुस्तक वाचत होते आणि त्यांनी मला ते पुस्तक दाखवलं प्रतापराव पवार यांचं. ओके, सॉरी. प्रतापराव पवार यांचं वाटचाल हे पुस्तक दाखवलं आणि ते वाटचाल पुस्तक दाखवल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की प्रतापराव पवार हे शरद पवार साहेब यांचे बंधू आहेत आणि त्यांनी कशी वाटचाल केली हे त्या पुस्तकात जाणवलं आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊ या वाटचाल या पुस्तकाबद्दल. तेच आपल्याला थोडंसं सांगतील. बोला विवेकजी. वाटचाल या पुस्तकाबद्दल बोलण्याच्या आधी प्रतापराव पवारांबद्दल बोलायला हवं. प्रतापराव पवार हे शारदा पवार यांच्या पोटी जन्मलेले शरद पवारांनंतरचे पुत्र होते. म्हणजे त्यांचा नेमका क्रमांक मला लक्षात येत नसला तरी शरद पवारांच्या पाठी त्यांचा जन्म झाला होता. बिट्स पिलानी सारख्या इन्स्टिट्यूट मधून त्यांनी शिक्षण कंप्लीट केलं आणि ते शिक्षण कंप्लीट केल्यानंतर त्यांनी अजय मेहता केम ह्या त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली. मला आठवतंय का सकाळ सप्तरंगला मागच्या वर्षी प्रतापराव पवारांची लेख यायचे. त्याच्यानंतर तुम्ही सकाळमध्ये होते त्यावेळेस. हो. तर त्याच्यानंतर मी त्यांचं त्या रिलेटेड एक पुस्तक घेतलं आणि ते पण मला खूप आवडलं. म्हणजे जसं मी संदीप वासलेकर झालं किंवा प्रतापराव पवार झालं किंवा रघुनाथ माशेलकर झालं आणि सह्याद्री ग्रुप जो आहे नाशिक मधला
तिथले विलास शिंदे झालं. तर हे असे मराठी लोक आहेत का जे जगाच्या पाठीवरती व्यावहारिक विचार करतात आणि मराठी माणूस जगाशी कशा प्रकारे स्पर्धा करू शकतो ह्या मुद्द्यावरती ते लिहितात आणि प्रॅक्टिकल त्यांचे उदाहरणं पण सांगतात. मला आठवतं का मी ज्यावेळेस सह्याद्री ग्रुपचा एक कार्यक्रम होता पुण्यात, मित्र नितीन नगरे यांच्या सोबत मी गेलो होतो. तर तिथे गेल्यानंतर विलास शिंदेचं हेच म्हणणं होतं का शेतकऱ्याने व्यावहारिक व्हायला हवं. प्रॅक्टिकल सोबत व्यवहार पण झाला पाहिजे. तर त्यांनी हेच सांगितलं का आम्ही 2 एकर क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्याला वर्षाला 6 लाख रुपये हमखास मिळवून देतो. आणि दुसरा मुद्दा, त्यांच्या जो समूह शेती त्यात 16,000 मेंबर आहेत आणि 1,500 कोटींची इन्व्हेस्टमेंट आहे. तर मराठी व्यावसायिकासाठी ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. पण अजूनही ते त्यांची घोडदौड चालूच आहे. त्यांनी मध्यंतरी एक द्राक्षाचं बोंब पेटण्याचा शोध लावला आणि त्याचा लिलाव करण्यासाठी परदेशातील शेतकरी ऑनलाईन हजर राहतात. अशा ज्या गोष्टी घडता येते ह्या पारनेरमध्ये असताना पारनेर उद्योजकच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही आपण तेथील सामान्य लोक असतील किंवा पारनेरमधील जनता असेल यांच्यासाठी करत आलेलो आहोत आणि भविष्यातही करत राहू. बाकी मुद्दा झालाच तर लोक जोडत राहायला हवं आपण. तर ह्या एका गोष्टीमुळे एक प्रकर्षानं सांगायला आवडेल की विवेकजी स्वतः एक आपलं उद्योग समूहासोबत आपल्या उद्योग समूहामध्ये अनेक उद्योजक असले पाहिजे. त्या उद्योजकांचे नवीन नवीन जे माइंड्स असतात ते माइंड्स नवीन उद्योजक येतोय बाजारामध्ये तर त्याला ते प्रोव्हाइड झाले पाहिजे. तर ते असं पारनेर प्रतिष्ठान त्यांच्या तर्फे ते चालवत असतात आणि ती खूप आनंदाची गोष्ट आहे की कोविड सारख्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीपासून त्यांनी सुरुवात केली पारनेर प्रतिष्ठानची आणि आज ते स्वतः अत्यंत प्रभावीपणे ते पारनेर प्रतिष्ठानचं काम चालवतात. सोबत अनेक महिला वर्गही आहेत आणि ते सांगतील आपल्याला महिला वर्गाबद्दल की महिला वर्गामध्ये काय काय व्यवसाय केले जातात, काय काय नाही. खरं बघितलं गेलं तर आपला चॅनलचा कंटेंट हा सर्वांगीण विकास आहे. एखाद्या व्यक्तीचा सर्वांगीण विकास. जसं मी गावाकडून आलोय, हे गावाकडून आलेत, त्यांनी गावाकडे येऊन जी सुरुवात केली, जे आज मोठ्या मोठ्या शहरामध्ये जातात, स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासामुळे ते अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींसोबत जोडले जातात आणि त्यांच्या लिंक्डइनवर अत्यंत प्रभावीपणे लेखन असतं. मोठे मोठे उद्योजक, मोठे मोठे जे आता नवीन कन्सेप्ट आलेली की स्टार्टअप फाउंडर्स असतात, जे IIT, IIM अशा टॉपच्या कॉलेजमधून पास आउट झालेले असतात. त्यांच्यासोबत विवेकजींचं कनेक्शन आहेत आणि ते त्यांच्याकडे लिंक्डइन मार्फत ते समस्या असतील किंवा काही छोटे मोठे गोष्टी असतील तर ते त्यांच्या जाणून घेत असतात. तर विवेकजी आपल्या लिंक्डइन कार्याबद्दल आणि आपल्या पारनेर प्रतिष्ठातील जे महिला वर्ग आहेत तर त्यांच्याबद्दल ते 2-3 वाक्यात सांगतील. लिंक्डइनचा त्यामुळेच तर आपण पॉडकास्ट केलं त्यांच्यासोबत. लिंक्डइनचा सर्वात महत्वाचा विषय म्हणजे इथं जॉब करणाऱ्याला नवीन जॉब भेटतात, बिझनेस करणाऱ्याला लीड्स मिळतात आणि जो स्टुडंट आहे त्याला एक्सपोजर मिळतं. त्याच्यामुळे सर्वांनी त्याचा वापर करायला हवा. याबद्दल जर जास्त सांगायचं झालं तर नेक्स्ट पूर्ण सेशन मध्ये आपण याच्यावरती सांगूया. आपण लिंक्डइन बद्दल सेपरेट डायरेक्ट एक सिरीज बनवू, काही प्रॉब्लेम नाही. माझा काही विषय नाही. आपण युट्यूबवर सिरीज टाकू, भरपूर फायदा होईल. एखाद्या विद्यार्थ्याला याचा फायदा होईल, एखाद्या बिझनेसमॅनला याचा फायदा होईल. आणि विवेकजींसोबत मी बऱ्याच वर्षांपासून आहे, त्यांचं जाणतो. त्यांचं डेली जे शेड्यूल असतात ते मला माहिती की ते आपल्या शेड्यूल मध्ये किती व्यवस्थित असतात आणि ते कामातून कशा प्रकारे ते लीड्स मिळवतात, कसं ते काम करतात. तर हा झाला सगळ्या त्यांच्या कामाचा डेली रुटीन. तर आपण त्यांच्यासोबत आपल्या थोड्या त्या आठवणी थोड्याशा ताज्या करू. तर त्यांना विचारू की आपण सोबत जो प्रवास केलाय तर त्यामधला तुमचा आवडतीचा प्रवास कोणत्या शहरातला आणि का? बोला विवेकजी. आता मला आठवतं का आपण सोबत प्रवास केलेला रुईचोंडा धबधबा असेल, त्याच्यानंतर सुलावाईन्स असेल किंवा आलेपी मुन्नार मधली ट्रिप असेल. साऊथ इंडियाची ट्रिप होती आमची, आलेपी मुन्नार. हो, त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे नाशिकची ट्रिप केली होती. सर्वात आधी सुलावाईन्सला गेलो, तिथे एक्सपोजर घेतलं, थोडं फिरलो, वाईन कशी बनवायची याची प्रोसेस जाणून घेतली.
तिथून आपण MTDCच्या डॅमला गेलो. त्या ठिकाणी थोडी वाईब घेतली, फोटो सेशन केलं, बोटिंग केली. तिथून साधनाला येऊन मिसळ खाल्ली आणि नाशिक शहर एक पाहिलं. म्हणजे आपण जे म्हणतो का शांत गोदावरीचं उगमस्थान नाशिक आहे. तर नाशिक पाहिलं आणि एक खूप चांगलं वाटलं. एक स्पिरिच्युअल वाईब, एक पॉझिटिव्ह थॉट्स क्रिएट व्हायला त्याच्यामुळे मदत झाली. आणि तेथील लोकही खूप आपुलकीची होती. हे चांगलं वाटलं. त्याच्यानंतर आलेपी मुन्नारची ट्रिप संस्मरणीय होती. त्याच्यानंतर रुईचोंडाची होती आणि भविष्यातही अशा ट्रिप होत राहतील. कोणत्याही नात्यात खाली चढ उतारपणा येतो, प्लस मायनस हे होत राहतात. पण जर तुम्ही अंडरस्टँडिंग करून समजून घेऊन जर राहिले नाही तर मग ते कुठंतरी ब्रेक होतं आणि तुमच्या आठवणी या आठवणीच राहतात असं. तर विवेकजींनी ट्रॅव्हल्स बद्दल सांगितलेलं आहे. तर त्यांच्यासोबत मी अजून एक किस्सा सांगाल की आम्ही सोबत कोल्हापूरला गेलो होतो. तर कोल्हापूरला आम्ही सोबत अचानकच विवेकजी त्यांचे काम करत होते, मी माझं काम करत होतो. विवेकजीने एक शब्द टाकला फक्त की चला कोल्हापूर. तर विवेकजी बोलले चला डन नाही कोल्हापूर. तर आमचे मित्र आहेत अभिषेक नांगरे साहेब, तर त्यांनी विवेकजींना ड्रॉप केलं. आम्ही एका लोकेशनला भेटलो आणि आम्ही कोल्हापूरला गेलो. तर कोल्हापूरला आम्ही 2-4 दिवस राहिलो. तिथल्या ज्या मातीच्या ज्या आठवणी, ज्या वास आहे, सुगंध आहे, ते आम्ही जाणवल्या. सोबतच आपण ज्योतिबाला गेलो. बरोबर. बसचा प्रवास केला. 2 ठिकाणी बस बदलली आणि आमचे मित्र आपले हॉटेल आकाश जाधव साहेब, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. सोडलं त्यांनी आपल्याला. आणि आमचे जवळचे एकदम मालक आम्ही त्यांना म्हणतो, आमचे सर्व आमचे पाठबळ सुयोग चौगुले, इचलकरंजी म्हणजेच मॅनहॅटन का मँचेस्टर, महाराष्ट्राचे मँचेस्टर ज्या शहराला म्हटलं आता असे इचलकरंजी. म्हणजे त्याच्या मागचा इतिहास असा आहे का इचलकरंजी शहरात सूतमागाच्या गिरण्या आहे, त्याच्यामुळे त्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं. तर तेथील सुयोग चौगुले असे लहानपणापासून उद्योग करून स्वतःच्या पैशावरती मोठं होणार व्यक्तिमत्व. आमची भेट फक्त काही तासांपुरती झाली, पण त्याच्यानंतर पुण्यात असताना आम्ही जेवायला भेटलो, चहाला भेटलो, एकमेकाच्या चांगल्या वाईट का चौकशी केली, असं कनेक्ट राहिलो. आणि आकाशजी तर राजा माणूस आहे, त्यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. तर हे झालं विवेकजींचं रिअल टाइम नेटवर्किंग कसं असतं. हे मी काही लोकांचं नाव सांगून ते आपले उदाहरणं दिलेत. तर हे झालं आमचं ट्रॅव्हलिंग बद्दल, शिक्षणाबद्दल, लिंक्डइन बद्दल. तर मला एक विवेकजींना विचारायचं आहे की तुम्हाला येत्या 5 वर्षामध्ये काय नियोजन करायला आवडेल आणि तुम्हाला स्वतःला कुठं बघायला आवडेल? प्रवासाबद्दल असेल किंवा तुमचे आवडी-निवडी असेल किंवा काय असेल ते तुम्ही येत्या 5 वर्षाचा थोडासा रोड मॅप सांगितला तर छान वाटेल. आता सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं तर मी लॉंग टर्म सक्सेस वरती भरोसा ठेवणारा माणूस आहे. म्हणजे एक जर गोष्ट मी सुरू केली तर ती मी फिरायला असू, चांगला काळ असू, वाईट काळ असू, मी ती करत राहतो. तुमचं मी अनुभवलेली गोष्ट. हा, तर मग याच्यात सर्वात महत्वाचं मला असं वाटतं का सेल्फ डिसिप्लिन माझ्यात कुठतरी कमी वाटतात. त्यांना एक त्यांचं पालन करून ज्या गोष्टी चालू आहेत त्या चांगल्या प्रकारे कन्सिस्टंटली फॉलो करून नवीन गोष्टी पण कराव्यात. आणि 5 वर्षात असं स्पेसिफिक ठिकाणी पाहण्यापेक्षा एक स्वतःला सेल्फ डिसिप्लिननी बनवलं तर अशक्य पण आपण शक्य करू शकतो असं मला वाटतं. बाकी ट्रॅव्हलच्या बाबतीत फक्त तुम्ही शब्द टाकायचा उशीर आहे का आम्ही निघायला तयार असतो. तर मी आज आपल्या फर्स्ट पॉडकास्ट मध्ये सांगतो की लवकरच आम्ही दोघं युरोपला सोबत फिरणार. हे विवेकजींना मी बोललेलो आहे आणि विवेकजी सुद्धा या गोष्टीवर सहमत असतील. बरोबर. काय वाटतं, युरोप आपण सोबत फिरणार? आता होतं काय का साहिलजींनी एखादी व्हिडिओ पाहिली तर अल्गोरिदम मला तीच व्हिडिओ दाखवतं किंवा त्यांची लाईक मला आपोआप दिसून येते. आणि जर लाईक दिसून नाही आली तर ती व्हिडिओ त्यांच्या मेसेजद्वारे माझ्या इंस्टाग्रामला आलेली असते. तर आम्ही आज मॅनिफेस्ट करतोय आणि याच्यासाठी आम्ही मेहनत पण करणार. तर आम्ही युरोपचा ट्रॅव्हल आम्ही सोबत करणार आणि सोबतच आमची व्हिडिओ सुद्धा, ब्लॉग सुद्धा
युरोप ट्रॅव्हलचे येणार. बरोबर. जसं आता ते एक चॅनल आहे फंचो का काहीतरी, मला नाव नेमकं आठवत नाही. हा. ते दोघ जण कॉमेडीद्वारे व्हिडिओ करतात. तर चांगलं चॅनल आहे. दोघ जण, ध्रुव आणि अजून एकाचं काहीतरी नाव आहे. तर तसं काहीतरी करायचा विचार आहे मराठी लोकांना. आपलं एकच आहे, आपल्या चॅनलचा हेतू एकच आहे की एखादा नवीन मराठी माणूस आला किंवा एखादा नवीन मुलगा आला किंवा एखादा नवीन व्यक्ती आला तर त्याला समजायला पाहिजे की लाईफ इज टू मच हॅपी अँड वी कॅन सक्सेसफुल इट. सो आम्ही पण त्याच मार्गावर, आम्ही काय अजून आता लई मोठे सक्सेस झाला असा काही प्रकार नाही, पण वी आर रॅक टू रिचेस म्हणतात ना. बरोबर. हा, त्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्हाला मी उडायचे, आम्ही ते प्रयत्न करणार. आणि आम्ही काय डॉक्युमेंट करतोय, काय सोबत पॉडकास्ट करतोय की हे कुठेतरी आम्ही तरी साठवलेलं आम्हाला हे आवडेल की हे आपण कुठेतरी when we are going to after 2-3 years so we will see this video. बरोबर. की आम्ही आज औंध मध्ये योगजींच्या फ्लॅटवर बसलोय आणि या छानशा, बघू शकता तुम्ही, थोडासा कॅमेरा हलवतो बघू शकता, छानशा रूम मध्ये आम्ही बसलेलो आहोत. तर हे सेटिंग आहे, सेटिंग असू द्यात, काय प्रॉब्लेम नाही. आता जर पाहायला गेलं तर मला आठवलं का ए जवानी आहे दिवानी मध्ये दीपिका पदुकोण रणबीर कपूरला राजस्थानच्या किल्ल्यावर बसताना म्हणते का काही ना काही आयुष्यातून सुटणारच आहे, तर आहे त्या क्षणाचा आपण आनंद घेऊया. तर कुठेतरी असंच कोणत्या तरी ठिकाणी कोणत्या तरी देशात बसलेलो असू आणि तिथून ह्या गोष्टी आम्ही सांगत असू. यात सगळ्यात महत्वाचं काय असतं का आपण करू शकतो, मी करू शकतो, तुम्ही करू शकता. फक्त त्याच्यात कोणते ऑब्स्टॅकल येतात, ते पार कशी करता येतात हे सांगायला कोण नसतं. मुळात समाजात जर आपण काही लोकांकडे मदत मागितली तर ती मदत न होता तिथं आपली कुठेतरी हेटाळणी होते आणि त्यामुळे आपला अपमान झाल्यावरती आपल्याला असं वाटतं की आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. इव्हन मीही या गोष्टींमधून गेलोय. पण तुम्ही जर स्वतःला पुश करत राहिले, सेल्फ मोटिवेट राहिले, बाकीच्या जगाशी फिरत राहिले, चांगल्या लोकांच्या नेटवर्किंग मध्ये आले तर 100% तुम्ही पुढे जाऊ शकता असं मला वाटतं. 100%. आणि आम्ही लवकरच विवेकजी आणि मी सोबतच एक प्लॅन करणार आहे की सोबत आम्ही मॅरेथॉन पळू. विवेकजींना मॅरेथॉन खूप आवडते. मॅरेथॉन त्यांनी आजपर्यंत कुठे कुठे गेलाय लवकर तुम्ही आता सांगा. सध्या तरी मॅरेथॉनला ब्रेक भेटलाय, पण मॅरेथॉन जुन्नरच्या 2 मॅरेथॉन कम्प्लीट केलेले आहेत. नाशिकची तर नाही केलेली पण सुरुवात होती तिथून. सांगलीची एक कम्प्लीट केली आणि शिरूरची एक मॅरेथॉन केली. मॅरेथॉन कम्प्लीट करण्यामागचा उद्देश हाच का तुम्ही स्वतःला पुश करता, आपणही करू शकतो. आणि मॅरेथॉन ज्यावेळेस कम्प्लीट होती त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असतो, कारण तुम्हाला इच्छा म्हणजे तुम्हाला वाटत नसतं का आपण हे कम्प्लीट करू, पण तुम्ही ते कम्प्लीट केलेलं असतं. असंच आपल्या आयुष्यात असतं का एखादं ध्येय असतं आणि आपण कुठेतरी मधूनच ते सोडून देतो. पण रडत कडत प्रयत्न करत संघर्ष करत जर पुढे जात राहिलं तर ते यश मिळतं आणि तिथून मागं वळून पाहताना असं एक समाधानाची भावना असते, कॉन्फिडन्स असतो आणि आपण अजूनही थोडं 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 पुढे जात राहतो. बरोबर. तर विवेकजींबद्दल आपण बऱ्याच गोष्टी जाणवल्या. जवळपास 18 मिनिटं झाली पण तरी अजून आमच्या चर्चा संपत नाहीये का विवेकजी? कारण आम्हाला माहितीये की आम्ही खूप काही बोलू शकतो. आम्हाला बोलायला ही रात्रही कमी पडेल आणि तुम्हालाही ऐकायला इतकी मजा वाटेल की खूप या दोघांचं बोलणं म्हणजे तुम्हालाही असं वाटेल की खरंच रिअली इंटरेस्टिंग. की तुम्ही पण पार्ट आहे या गोष्टींचा, तुम्हाला असं वाटेल. सो हा खूप जनरल आणि नॉर्मल आम्ही असा पॉडकास्ट बनवलेला आहे. पॉडकास्ट चे काही नियम असतात, काही रूल्स असतात, की काही सेक्शन असतात की हाऊ इट गोइंग टू स्टार्ट आणि कसं करिअर काय. आम्ही हे रॉ ठेवलंय. का रॉ ठेवलंय की एखाद्या व्यक्तीला जाणून घ्यायचं असेल, तसं निलेश मिश्राचे तुम्ही जर फॅन असाल निलेश मिश्राचे तर विवेकजी सांगतील निलेश मिश्रांचे ब्लॉग बद्दल. ते जे बनवतात त्यांचे जे असतात पॉडकास्ट, तर ते काय करतात की त्यांची एक स्लोनेस पण पाहिजे आयुष्यात. एक अँड्र्यू टेट येतो म्हणतो की आयुष्य फास्ट, म्हणजे त्याला वाटतं की स्पीड सगळ्या गोष्टींमध्ये मॅटर करतो. स्पीड मॅटर करतो. तुम्हाला जंप घ्यायला स्पीड मॅटर करतो आणि तुम्हाची मेंटल स्टॅबिलिटी राहण्याचे स्लोनेस काम येतो. तर दोन्ही गोष्टींचं सांगड असलं पाहिजे. योगी सांगतील निलेश मिश्रांबद्दल कसं त्यांना वाटतं, निलेश मिश्रांबद्दल तुम्हाला कसं वाटतं आणि त्यांचं स्टँडर्ड त्यांनी काय सेट केलेलं आहे.
आता सुरुवातीला निलेश मिश्रा जर आपल्याला माहित नसतील तर निलेश मिश्रा हे पूर्वीचे पत्रकार आहेत. त्यांनी युट्यूबवरती एक चॅनल असो, इंस्टाग्रामवरती ते वेगवेगळ्या कविता टाकत असतात. त्यानंतर ते सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या उत्तर प्रदेश गावाच्या आसपास शाळा चालवतात. दुसरा मुद्दा, ते तिथं एक रेडिओ केंद्र चालवतात. आणि तिसरा मुद्दा, ते तेथील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या 4 पैशाची सोय करून देतात. आता आपण त्यांच्या युट्यूब चॅनलकडे येऊ. ते स्लो लाईफ जगा असं म्हणतात आणि असं एखादा गेस्ट आला त्याला बाजूवर बसवतात, त्याला कप बशीतला चहा प्यायला देतात आणि रेडिओवरती गाणे ऐकवतात, मुलीला भेटवतात, असं काहीतरी शांत जे चाललंय नॉर्मल लाईफ मध्ये ते दाखवतात. तर असं आयुष्य आपणही जगायला हवं. पण सर्वात महत्वाचं कसं असतं का, सगळ्या गोष्टींसाठी पैसा लागतो. त्याच्यामुळे तर अँड्रॉइडचं उदाहरण दिलं की बरोबर. फास्टनेस पण पाहिजे. सो विवेकजींनी खूप छान प्रकारे डिस्क्राईब केलंय की हाऊ निलेश मिश्राज इंटरव्ह्यू इज गोइंग ऑन 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 व्हेरी हाय नोट, की तिकडं छानसं एखादं सुंदर पार्श्वसंगीत जे निसर्गाचंच चाललेलं असतंय आणि कशा प्रकारे गेस्ट इन्व्हॉल्व होतो. तर त्यातले खूप छान छान व्हिडिओ आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही जाऊन बघा निलेश मिश्रा यांच्या चॅनलवर. आम्ही हेच करत असतो. आमचं कसं असतं की आम्हाला एखादी गोष्ट आवडली की आम्ही ते दोघं मिळून त्या गोष्टींना बघत असतो. तसं आमचा प्रांत खूप वेगळा आहे. विवेकजींचं कार्य हे खूप वेगळं आहे आणि माझं पण जे चालतंय डेली टू डेली ते थोडंसं वेगळंच आहे विवेकजींनुसार. सो आम्हाला ज्यावेळेस पण वेळ मिळतो त्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी डिस्क्राईब करतो. आताच विवेकजींना मला एक YouTube चॅनल दाखवला आणि ते चॅनल बघितल्यानंतर असं फील झालं की ह्या गोष्टी आपण कुठतरी आयुष्यात केलेल्या असतात किंवा ते आपल्याला फील होतात. तर त्या प्रकारे विवेकजींना मला जाणून दिलं की साहिल सर, ह्या गोष्टी अजून पण तुमच्यामध्ये आहेत आणि यू कॅन डू इट. सो ते छान वाटलं की एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल ही जाणीव असली पाहिजे. सो आपण ह्या गोष्टींना विवेकजींकडून जाणून घेतलं. तर विवेकजींबद्दल मला एक गोष्ट सांगायची आहे की विवेकजी हे काही रूल्स पाळतात त्यांच्या जीवनामध्ये, जसे की 2 टाइम ब्रश केला पाहिजे आणि आपली टू डू लिस्ट बनवली पाहिजे आणि त्यांच्या संपर्कातले जेवढे मित्र असतील, जेवढे त्यांच्या जवळचे असतील, त्यांची बर्थ डेट सुद्धा विवेकजींकडे एका कॅलेंडरवर असते लिहिलेली, की यांचा बर्थडे केव्हा असतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये त्यांना खूप डिफरंट बनवतात. आणि जिथं आता मी विवेकजींसोबत असं नाही की ते आता माझ्या समोर बसले म्हणून मी त्यांची मोठी गोष्ट करतोय, पण मी ज्यावेळेस विवेकजींसोबत मित्रांकडे गेलो त्यांच्या, तर ज्या प्रकारे त्यांना रिस्पेक्ट भेटली, ज्या प्रकारे त्यांनी एखाद्यावर जे गारुड असतं ते केलेलं आहे आणि ज्या प्रकारे त्यांना रिस्पेक्ट भेटली, त्या गोष्टी भेटल्या, ते बघून मला कुठेतरी वाटलं की रिअली ह्या माणसाने काहीतरी कमवलंय आणि हे माणूस अजून पण खूप काही कमावणार. सो आपल्या आजूबाजूला अशी माणसं आहेत तर आपण पण कुठेतरी काहीतरी कमावणार. बरोबर. 100%. तर विवेकजींना मी एक शेवटचा प्रश्न विचारतो की विवेकजी, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जवळचे वाटणारे 3 व्यक्ती सांगा, की जे आई-वडील तर असतातच नो मॅटर, पण 3 असे व्यक्ती असतात जे गाईड करतात, जे तुम्हाला मोटिव्हेशन देतात आणि जे तुम्हाला तुमच्या रिअल जी तुमच्यामध्ये टॅलेंट आहे ते ओळखून ते तुम्हाला प्रॅक्टिकल सोल्युशन देतात. अशा 3 व्यक्तींचं तुम्ही सांगू शकता. आता 3 व्यक्तींचं नाव घ्यायचं म्हटलं तर स्पेसिफिक असं घेता येणार नाही. पण महत्वाचं असं आहे का प्रत्येक सेक्टरनुसार वेगवेगळे व्यक्ती आहेत. म्हणजे कोणी स्टार्टअप रिलेटेड असेल त्याचं वेगळं व्यक्ती आहे, एखादा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल त्याचं वेगळं व्यक्ती आहे, स्टडी रिलेटेड असेल त्याचं वेगळं व्यक्ती आहे. पण हे सगळं करताना पण आपण पण त्यांना काही इनपुट देऊ शकतो का, किंवा आपण त्यांच्या आयुष्यात काही व्हॅल्यू ऍड करू शकतो का, हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं रिलेशन क्रिएट करता त्यावेळेस तुम्ही एकमेकाच्या आयुष्यात कोणती व्हॅल्यू ऍड करता किंवा एकमेकाला पुश कसं करता, हे खूप महत्वाचं असतं. जे लोक तुमच्या पुढे बोलतात तेच तुमच्या मागे तुमच्यासाठी तेवढंच करतात का, हेही गरजेचं असतं. 100%. हा पॉइंट खूप लक्षात घेण्यासारखे आहे की हू इज स्टँड यू बिहाइंड अँड ऑल्सो तुम्ही तुमच्या ऍबसेंट मध्ये पण तो माणूस तुमच्या सोबत पाहिजे आणि तुम्ही नसणार
असल्यानंतर मी त्याने तुमच्यासोबत फील केलं पाहिजे त्या गोष्टी. कारण समोरच्यांना ते आयुष्यात चांगल्या वाईट काळानुसार लोक ओळखायला येणं हे स्वाभाविकच आता झालेलं आहे. पण तरी पण म्हणायला गेलं तर लोकांना जपताना तुम्हाला त्यात तुमचा स्वार्थ बाजूला ठेवून त्यांच्यासाठी काय करता येईल हे पाहावं लागेल. आता कालचंच उदाहरण द्यायचं झालं तर 2-3 दिवसापूर्वी मी एक जण आहे त्या दोघांसाठी वडापाव आणला होता. बरोबर. तर आज सकाळीच एक मित्र आहे त्यांनी माझ्या मागेच माझ्यासाठी नाश्ता पण पाठवून दिला. म्हणजे ज्यावेळेस ह्या तुम्ही गोष्टी ह्या छोट्या छोट्या गोष्टी मी तेच म्हटलं ना विवेकजींकडे की विवेकजींचं ही गोष्ट खूप समजण्यासारखी आहे आपल्याला. पॉडकास्ट आपला एवढा लांब जातो याचं कारणच हे की त्यांच्यातल्या एक एक गोष्टी माणूस ज्यावेळेस रिवाइंड करतं ना त्यावेळेस आपल्याला असं समजतं की ह्या माणसाकडे खरंच आपण शिकण्यासारखं आहे. माझ्याकडे तर आहे शिकण्यासारखं, पण तुम्ही पण ह्या गोष्टी शिकू शकतात. आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो असं मनापासून बोलणारे खूप लोक आहेत, पण ते कसे लोक आहेत की जे अगदी टॉपला जाऊन बसलेत. आणि ते एकदा टॉपला गेलेला माणूस कसा असतो त्याला ते ग्राउंड रियालिटी थोडासा वर जात चालतो. पण विवेकजींकडे कसं आहे की विवेकजी सोबत तर ते टॉपला जाणार आहे, त्याबद्दल काय वाद नाही. आज पण ते टॉपलाच आहे त्यांच्या हिशोबानुसार. बट ते सोबतीला जे घेऊन जाणार त्यांच्या सर्कल मधले लोक त्यांना सुद्धा ते टॉपला घेऊन जाणार आहे. तर विवेकजींबद्दल मी अजून एक गोष्ट सांगतो. विवेकजींचं गाव हे आपलं विवेकजींचं गावाचं नाव गोरेगाव. तर विवेकजींचं गाव जे आहे ते टुमदार गाव आहे. अगदी गोरेगाव नगर मधलं म्हणजे असं डोंगरांच्या मध्येच गाव आहे तुमचं. आणि यांचं घर पण एवढं म्हणजे छानस आहे, सांगायला खूप आनंद वाटेल की इंजिनिअरिंगला असताना माणूस आपल्या घरापासून 400-500 किलोमीटर दूर राहतो. आणि तिथं गेल्यानंतर हॉस्टेलची लाईफ कशी असते की हॉस्टेलमध्ये जेवायचा थोडासा इश्यू असतो किंवा हे असतात. तर विवेक जे आम्हाला भेटले ते भेटायची मागची सांगितलंच आपण फर्स्ट जेव्हा सुरुवात झाला आपल्या पॉडकास्टला की आम्ही भेटलो ते. आणि त्या टुमदार गावामध्ये जाण्यासाठी रस्ता होता नगर कल्याण हायवे, त्यावरून आम्ही रात्री 11-11, 12-12 वाजता 1-1 वाजता विवेकजींच्या घरी बिनधास्त आम्ही जायचो. आणि त्यांच्या मातोश्री असतील ते बघत असतील तर त्यांना नमस्कार. त्या मातोश्रींनी आमच्यासाठी म्हणजे रात्री उठून जेवण बनवलेलं आहे. आणि त्या गोष्टी खरंच इन्क्रेडिबल असतात. तुमच्या आयुष्य म्हणजे कसं डेव्हलप होत जातं ना, ह्या गोष्टी खूप समजल्या जातात की हे छानस जे इकीघाई असते आयुष्यातली इकीघाई असते की इकिगाईबद्दल थोडी माहिती द्या म्हणजे त्यांना पण काय इकीघाई म्हणजे आता आम्ही पण वाचलेलं नाही बट सुरुवात केली जस्ट आजच. इकीघाई मी आज थोडस फिरत होतो एल प्रो मॉलला वगैरे गेलो होतो. थोडस त्या साईडची ट्रिप भेटल्यामुळं ऑफिसची, तर तिकडेच उतरलो. आणि इकीघाई पुस्तक मला दिसलं मॉलमध्ये आणि मी ते उचललं आणि मला ते फील झालं. मी मस्त आपलं लॅपटॉप वगैरे चालू केलं, थोडं ईमेल वगैरे चेक केले. तर काही लोड नव्हता काही. मग मस्त एक कॉम्बो पॅक मागवला ज्याच्यामध्ये कोल्ड्रिंक असतील. थोडस बरेच दिवस झालं मी काही हे खाल्लेलं नव्हतं, आपलं चटपटीत खाल्लेलं नव्हतं. घरी असल्यामुळे घरचे थोडेसे अवॉइड करत होते गोष्टींना की चटपटीत वगैरे खायचं नाही, काही नाही. तर मी थोडस ते मनाला थोडस हे करून चला म्हटलं आता खाऊ, बरेच दिवस झाले खाल्लेलं नाही. तर मग ते ऑर्डर केलं आणि मी ते खाल्ल्यानंतर थोडस इकीघाईकडे वळलो. तर इकीघाईचे पहिले 15-20 पानं मी वाचले. आणि ते त्याच्यामध्ये मला ते इंग्लिश मेन म्हणजे इंग्लिश कसे सुधारते किंवा इंग्लिश आपल्या डोक्यात कशी जाते पटकन, याच्यासाठी वाईब पाहिजे. काय वाटतं? आता तुम्ही जसं म्हटले का इंग्लिश साठी वाईब पाहिजे, तसं प्रत्येक गोष्टीसाठी माणसाला वाईब पाहिजे असते. वाईब पाहिजे आयुष्यात. वाईब शिवाय काही तुम्हाला जर एखादी गोष्टीची वाईब आली नाही ना तिथं तुम्ही खरंच उभं सुद्धा राहू नये, मला असं म्हणणं आहे. विवेकजीं पुढे माणूस का असतंय की ह्या माणसाकडून आपल्याला अशी वाईब आहे की आयुष्यात आपण काहीतरी सक्सेस झालो. तो वाईब आली पाहिजे. तुम्ही कोणतंही काम करा, आयदर यू आर इन IT, आयदर यू आर इन फार्मास्युटिकल्स, आयदर यू आर इन पब्लिक डोमेन, किंवा डॉक्टर असाल किंवा फार्मर असाल किंवा शेतकरी असाल, फार्मर शेतकरी असाल किंवा बिझनेसमॅन असाल, तर मला एकच सांगणं आहे की वाईब आली पाहिजे. एखाद्या गोष्टीतून, उद्योगातून, आपल्या अभ्यासातून किंवा आपल्या मित्रांकडून वाईब आली तर ती गोष्ट 100% केली पाहिजे. आता वाईब या गोष्टीवरून आपण हा व्हिडिओ
संपवतो, कारण हा, खूपच व्हिडिओ लांबत चाललाय लेंदी झालाय आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक वाईज बोललेलो नाही, त्याच्यामुळे पाहणाऱ्यांना पण ते नेमका अंदाज येत नाही. आता तुम्हाला जे प्रश्न पडतात डेली आयुष्यामध्ये किंवा असं काही अडचणी वाटतात, कुठेतरी ऑब्स्टॅकल येतं, कुठेतरी थांबल्यासारखं वाटतं, स्टक होत, तर ते तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता. 100% कमेंटद्वारे विचारू शकता. विवेकजींचं लिंक्डइन अकाउंट आहे विवेक पानमन म्हणून, हा, तिथेही तुम्ही त्यांना फॉलो करून बरोबर. तिथं विचारू शकता. आणि विवेकजींना तुम्ही पर्सनल कॉन्टॅक्ट आपण लिंक्डइनद्वारे, कारण विवेकजींचं जास्त पर्सनल पण तुमचे विषय ते सॉल्व्ह करू शकतात. सो थँक्यू. एवढं लांब कोणी बघितलं असेल तर त्यांच्यासाठी धन्यवाद. आमचं तुम्ही पॉडकास्ट बघितला. आपण असंच या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळे ठिकाणही कव्हर करणार आहोत आणि अजून वेगवेगळ्या सकारात्मक गोष्टी करणार आहोत. चला, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. जे कोणी धन्यवाद. बघतील त्यांचं धन्यवाद. थँक्यू. परत Thank you. बनवू आपण Bye. व्हिडिओ आणि परत पॉडकास्ट करू. थँक्यू.